नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत बीड पासून 70 किलोमीटर असणाऱ्या धारूरचा किल्ला बघण्यासाठी। मी बऱ्याच लोकांना विचारलं होतं की धारूरचा किल्ला कसा आहे, तर सगळ्यांचं उत्तर एकच होतं की किल्ल्यावरती काहीच बघण्यासारखं नाही। तर म्हटलं एक वेळ जाऊन बघूनच या। हा किल्ला हजारो वर्षापूर्वी राष्ट्रकूटाने बांधला होता व त्याचं नाव महादुर्ग असे होते। पुढे हा किल्ला निजामांच्या ताब्यात गेला। या किल्ल्याने आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही व मराठा साम्राज्य सर्व काही बघितलेलं आहे। मी जेवढा विचार केला होता त्यापेक्षा पण भारी हा किल्ला आहे। या किल्ल्याला 36 बुरुज आहेत आणि खूप दूरपर्यंत हा किल्ला पसरलेला आहे। धारूर किल्ल्यासारखा किल्ला कदाचित महाराष्ट्रात दुसरा असेल, कारण हा किल्ला भुईकोट, गडकोट आणि गिरकोट आहे। कारण एक भाग भूभाग आहे व बाकी भाग डोंगर व दऱ्या आहेत। ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज व नेताजी पालकर यांच्यामध्ये मतभेद झाले होते, त्यावेळेस नेताजी पालकर याच किल्ल्यावरती राहत होते। वाईट या गोष्टीचं वाटलं की एवढं ऐतिहासिक महत्व असणारा हा धारूरचा किल्ला बघण्यासाठी आपण एवढे दिवस लावले। ज्यावेळेस मी किल्ल्यावर गेलो त्यावेळेस त्या किल्ल्यावरती कोणीही नव्हतं। ह्या किल्ल्याला गरज आहे ती संवर्धनाची, स्वच्छतेची, आधाराची, सहवासाची, कारण खूप एकटा वाटत होता हा किल्ला। हळूहळू या किल्ल्याची खूप पडझड होत आहे। भिंत कोसळत आहे, बुरुज कोसळत आहेत। अजून पण ज्यांनी हा किल्ला नसेल बघितला त्यांनी येऊन नक्की बघायला पाहिजे।